वेलकम इन एम-पी-एस-सी एक्झाम गोल. एक्झाम संदर्भातील यापुढील व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी एम-पी-एस-सी एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. एम-पी-एस-सी एक्झाम गोल या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीजचा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत महत्त्वाचे प्रश्न विश्लेषणासह या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. टेस्ट सिरीजच्या सर्व लिंक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरशी संपर्क करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट 2ची प्रश्नोत्तरे विश्लेषणासह पाहणार आहोत. टेस्ट 2 विषय घटना निर्मिती. प्रश्न 1. योग्य विधान सांगा. अ. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. क. सर बी एन राव घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते. आणि ड. घटना समितीचे सचिवपद जुगल किशोर खन्ना यांच्याकडे होते. आणि पर्यायी उत्तरे आहेत अ, ब, क आणि ड योग्य आहे. ब. फक्त अ, ब, क योग्य आहे. क. अ, ब, ड योग्य आहे. आणि ड. फक्त अ आणि ब योग्य आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय ब. फक्त अ, ब आणि क योग्य आहे. घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार हे होते, तर उपसचिवपद जुगल किशोर खन्ना यांच्याकडे होते. त्यामुळे विधान ड चूक आहे. प्रश्न 2. भारतीय घटनेच्या निर्मितीच्या वेळी संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? 1. बी एन राव. 2. एन गोपालस्वामी अय्यंगार. 3. श्यामाप्रसाद मुखर्जी. 4. MR जयकर. आणि अचूक उत्तर आहे विधान 1. बी एन राव. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी संविधान सल्लागार म्हणून बी एन राव यांची नियुक्ती केली गेली. 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली, तर उपाध्यक्ष HC मुखर्जी व VT कृष्णमाचारी हे होते. प्रश्न 3. खालील विधाने विचारात घ्या. अ. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. ब. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. क. संविधान सभेची एकूण 12 सत्रे पार पडली. ड. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड JB कृपलानी यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. पर्यायी उत्तरे आहेत अ. विधान क चूक आहे. ब. विधान अ व ब चूक आहे. आणि क. यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय अ. विधान क चूक आहे. संविधान सभेची एकूण 11 सत्रे पार पडली, 12 सत्रे नव्हे. त्यामुळे विधान क चूक आहे. 1946 ते 47 दरम्यान एकूण 5 सत्रे पार पडली. त्यातलं पहिलं 9 ते 23 डिसेंबर 1946ला, दुसरे 20 ते 25 जानेवारी 1947ला, तिसरे 28 एप्रिल ते 2 मे 1947ला, तर चौथे 14 ते 31 जुलै 1947ला आणि पाचवे सत्र 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947ला पार पडले. तर 1948मध्ये 2 सत्रे पार पडली. त्यातलं 6वं सत्र 27 जानेवारी 1948ला, तर 7वे सत्र 4 नोव्हेंबर ते 8 जानेवारी 1949ला पार पडले. तर 1949मध्ये 8वे, 9वे, 10वे आणि 11वे सत्र पार पडले. अशा पद्धतीनं संविधान सभेची एकूण 11 सत्रे पार पडली. प्रश्न 4. भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचनापत्रांचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला आहे? 1. मूलभूत हक्क. 2. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्व. 3. मूलभूत कर्तव्य. आणि 4. केंद्रसूची. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचनापत्रांचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे असा केलेला आहे. राज्यघटनेचा बहुतांश भाग हा 1935 सालच्या भारत सरकारविषयक अधिनियमावरून घेतलेला आहे. राज्याच्या संबंधाचे नियमन करणाऱ्या तरतुदी आणि आणीबाणीविषयक तरतुदी या मुख्यतः 1935च्या कायद्यावर आधारित आहेत. मूलभूत हक्क अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत, तर मूलभूत हक्काशी संबंधित कलम 12 ते 35 यांचा समावेश होतो. 1978 ते 79 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क हा 3ऱ्या भागातून वगळण्यात आला. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहेत. 1935च्या सूचनापत्राप्रमाणेच ती होती.
स्वर्णसिंह समितीने सुचवलेल्या तरतुदीनुसार 42व्या घटनादुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. भारतीय घटनेच्या कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आलेली आहेत. प्रश्न 5. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? अ. नागरिकत्व, ब. निवडणुका, क. तात्पुरती संसद आणि ड. मूलभूत अधिकार. आणि पर्यायी उत्तरे आहेत 1. अ, ब आणि क, 2. ब, क आणि ड, 3. अ आणि क आणि 4. अ आणि ब. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. अ, ब, क. भारतीय राज्यघटनेच्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी ज्या तरतुदी लागू झाल्या त्यामध्ये नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद यांचा समावेश होतो. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत करण्यात आली. संविधानामध्ये एकूण 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 भाग त्यावेळेस होते. राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणली गेली. घटनेतील बहुतांश भाग 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणला गेला. काही बाबी मात्र 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आल्या. त्यामध्ये कलम 5, 6, 7, 8 आणि 9 ही नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी होत्या. कलम 60 मध्ये राष्ट्रपतीची शपथ, 324 निवडणुका, 366 व्याख्या, 367 अर्थबोधन, 379 आणि 380 तात्पुरती संसद, 388 हंगामी संसद तसेच हंगामी विधिमंडळे, 391 आणि 392 आकस्मिक परिस्थितीतील राष्ट्रपतीचे अधिकार या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. प्रश्न 6. मागील वर्षातील प्रश्नपत्रिका संच PDF बुक स्वरूपात उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही खालील नंबरशी संपर्क करू शकता. प्रश्न 6. पुढीलपैकी कोणती बाब जुळत नाही? 1. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 2. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन झाली. 3. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले. आणि 4. 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. हे विधान चूक आहे किंवा हे विधान जुळत नाही. स्पष्टीकरण. विधान 1 चूक आहे कारण पंडित नेहरूंनी घटनासभेसमोर उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. 11 डिसेंबर 1946 रोजी नव्हे, 12 जानेवारी 1947 रोजी तो संमत करण्यात आला. 11 डिसेंबर 1946 रोजी स्थायी अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. घटना समितीच्या 11 डिसेंबर 1946 रोजीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस बी. कृपलानी यांनी केली आणि त्याला अनुमोदन सरदार पटेल यांनी दिलेले होते. कायदेशीर सल्लागार म्हणून B.N. राव यांची नेमणूक लॉर्ड वेव्हल यांनी केलेली होती. प्रश्न 7. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत 1. डॉ. B.R. आंबेडकर, 2. J.B. कृपलानी, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. जवाहरलाल नेहरू. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3. सरदार वल्लभभाई पटेल. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. संविधान सभेचे कामकाज हे अनेक समित्यांच्या मार्फत चालत होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. B.R. आंबेडकर होते. मूलभूत हक्क विषयक उपसमितीचे अध्यक्ष J.B. कृपलानी. संघराज्य घटना समिती व संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. ईशान्य सीमा, आदिवासी क्षेत्र आणि आसामशी अंतर्भूत न केलेली क्षेत्रे बाबतीत उपसमितीचे अध्यक्ष गोपीनाथ बारडोलोई हे होते. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष मात्र सरदार वल्लभभाई पटेल हे होते. प्रश्न 8. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1. सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. 2. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली. 3. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. 4. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. हे विधान या ठिकाणी बरोबर नाही.
माउंटबॅटन योजनेनुसार 3 जून 1947च्या भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947ला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली. या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यानुसार संविधान सभेत देखील बदल झाले. संविधान सभेला पूर्णतः सार्वभौम बनवण्यात आलं. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. भारत-पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाली आणि त्यामुळे संविधान सभेची 389 सदस्यांपैकी 299 सदस्य ही संख्या इथपर्यंत कमी झाली. म्हणजेच उर्वरित सदस्य हे पाकिस्तानामध्ये गेलेले दिसून येतात. प्रश्न 9. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब. प्रत्यक्ष निवडली गेलेली संस्था होती. क. ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आलेल्या होत्या. ड. ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पर्याय आहेत 1. अ आणि ब, 2. ब आणि क, 3. अ आणि ड आणि 4. अ, ब, क आणि ड. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3. अ आणि ड. संविधान सभेबाबत खालील विधाने सत्य आहेत. त्यामध्ये ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती आणि त्याचबरोबर ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. आणि विधान ब चूक आहे कारण ती अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. त्याचबरोबर विधान क देखील चूक आहे कारण ब्रिटिश भारतास 389 जागा देण्यात आल्या होत्या तर ब्रिटिश प्रांतास मात्र 292 जागा देण्यात आलेल्या होत्या. प्रश्न 10. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ. अम्मू स्वामीनाथन या संविधान सभेच्या महिला सदस्यांपैकी एक होत्या. ब. अम्मू स्वामीनाथन या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या मातोश्री आहेत. क. स्वामीनाथन यांनी भारतीय संविधानाच्या विस्तृत आकारावर नाराजी व्यक्त करताना त्यांचा आकार एखाद्या पॉकेटबुक इतका असावा असे मत व्यक्त केलेले होते. ड. अम्मू स्वामीनाथन या मद्रास राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. पर्याय आहेत 1. फक्त अ, 2. अ आणि ब, 3. अ, ब, क आणि 4. अ, ब, क आणि ड. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4. अ, ब, क आणि ड ही 4ही विधाने सत्य आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही फेसबुक पेज, टेलिग्राम, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही MPSC एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता. सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. थँक यू.